जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने महाआरोग्य शिबिराचं आयोजन आज नुमोई प्रशाले येथे सकाळी 9 वाजल्यापासून चालू करण्यात आलं आहे. जवळजवळ 25,000 जणांची नोंदणी ह्या आरोग्य शिबिराकरता झालेली आहे. 137 प्रकारच्या चाचण्या आपण ह्या आरोग्य शिबिरामध्ये करत आहोत आणि त्यातून जे निदान होईल त्या सर्वांना मोफत त्यांना उपचार करण्याची व्यवस्थासुद्धा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने आपण केलेली आहे. जवळजवळ अनेक सामाजिक संस्था डॉक्टर रघुनाथ माशेलकर सरांसारख्या त्यांच्या अंजली माशेलकर फाउंडेशन अशा सगळ्या विविध प्रकारच्या संस्था ह्या आपल्याबरोबर आहेत. शासकीय व्यवस्था या सगळ्या माध्यमातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट या येणाऱ्या भाविकांच्या नागरिकांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेत आहे. हजारो ऑपरेशन्स आत्तापर्यंत मोफत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या आरोग्य सेवेतून आपण आत्तापर्यंत लोकांची भाविकांची करून दिलेली आहेत. यापुढील काळात विकसित भारत करण्याकरता आपली सर्व तरुण पिढी असेल, ज्येष्ठ असतील, या सर्वांचं आरोग्य अतिशय चांगलं राहावं, निरोगी आयुष्य प्रत्येकाच्या वाटेला यावं हा अजेंडा घेऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्था काम करत आहेत. आज जवळजवळ 137 चाचण्या 52 केंद्रातून आपण करत आहोत. आत्ता सकाळपासून 1000च्या वरती लोकांच्या तपासण्या झालेल्या आहेत. 25,000ची नोंदणी आहे. या सगळ्या व्यवस्था आमच्या ह्या व्यवस्थेचे प्रमुख राजेंद्र परदेशी यांच्या व्यवस्थापनाखाली चालू आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील भाऊ असतील, कोषाध्यक्ष महेश भाऊ असतील आणि सर्व ट्रस्टी मंडळाचे पदाधिकारी हे सगळे मिळून ही व्यवस्था आपण सर्वसामान्य नागरिकांना अतिशय सुलभतेने कशी उपलब्ध होईल आणि सगळ्यांचं आरोग्य कसं चांगलं राहील हा दगडूशेठ हलवाई गणपतीचा अजेंडा आहे. जवळजवळ हे धार्मिक मंदिर होत असताना मानव सेवेचं पण महामंदिर करण्याचा संकल्प आपल्या सगळ्या विश्वस्तांनी पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि तो सिद्धीला गणरायाच्या आशीर्वादाने जाईल असा आमचा विश्वास आहे. आपण सर्व नागरिकांना, भाविकांना या माध्यमातून मी आव्हान करतो की आपण दगडूशेठ हलवाई गणपती संस्थेच्या माध्यमातून हे महाआरोग्य शिबिर असेल, दर महिना आम्ही आयोजित करणारं आरोग्य शिबिर असेल आणि ज्या ज्या व्यवस्था आरोग्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती संस्था देते त्याचा आपण नक्की लाभ घ्या. आला उन्हाळा आला. आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला. या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल. तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे. सातारा आसगाव म्हणून साताऱ्यामध्ये गाव आहे, तालुका सातारा, जिल्हा सातारा. त्या ठिकाणी 8 युवक जे आहेत ते हरणे बीच दापोली या ठिकाणी शुक्रवारी रात्री दिनांक 23 तारखेला गेले होते. 24ला पहाटे ते हरणे बीचवरून परत साताऱ्याकडे जात असताना पोलादपूर मार्गे आंबेनळी घाटामध्ये दाबिळगावच्या हद्दीमध्ये त्यांच्या गाडीवरचे नियंत्रण सुटून गाडी खोलदरीमध्ये 1000 फीट खाली कोसळली. एकूण 8 याच्यामध्ये प्रवासी होते. 8 पैकी 8 जे युवक होते ते याच्यामध्ये मयत झालेले आहेत. सह्याद्री त्याच्यानंतर या रेस्क्यू टीममध्ये आता सध्या प्रतापगड ट्रेकर्स, नंतर महाबळेश्वर रेस्क्यू टीम, त्याच्यानंतर आपली महाडची सिस्केप आणि सह्याद्री जी आहे आपली अल्बोह्याची, अशा 3 ते 4 रेस्क्यू टीम या ठिकाणी काम करत आहेत आणि लवकरात लवकर रिकवर करून नातेवाईकांच्या ताब्यात देत आहोत. बावीस मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यातल्या संजयवाही तालुक्यामध्ये 4 महिलांचा तेंदूपत्ते गोळा करायला गेलेले असताना बिबट्यांनी त्यांचा भयंकर असा त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा मृत्यू झालेला आहे. अत्यंत दुःखदायक. आणि गेल्या वर्षामध्ये असे 25 मृत्यू बिबट्यामुळे
आणि वाघांच्या सगळ्या हल्ल्यामध्ये चंद्रपूरमध्ये झालेले आहे. खरं तर वनसंरक्षकांनी अनेक वेळेला लोकांना सांगून सुद्धा एका बाजूने वनसंरक्षक सांगतात की जाऊ नका, परंतु दुसरीकडे ते टेंडर्स देतात की एवढ्या महिन्याभरामध्ये तेंदूपत्ता काढायचा आणि मग ते कंत्राटदार शेवटी कोणाला बोलावतात तर ते तिथल्या मजुरांना बोलावतात आणि या मजुरांना बोलवल्यावरती त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था पुरेशी नसते, कारण दाट जंगलामध्ये त्यांना जावं लागतं आणि वाघांचा हाकारा करून सुद्धा रोजगाराच्या आशेपोटी हे मजूर तिथे असे भक्ष झालेले आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून 21 साली एक राज्य सरकारने कमिटी केली होती, मानव आणि प्राणी संघर्षाच्या संदर्भातले मुद्दे त्याच्यात घेतलेले होते असं कळतं. त्याचा अहवाल काय आहे हे बघणं जसं गरजेचं आहे. त्याचबरोबर या कुटुंबांना फक्त सानुग्रह अनुदान पुरेसं नाही आहे, त्यांची अपेक्षा आहे की त्यांच्या कुटुंबातल्या एकेका युवकाला नोकरी लागावी. त्याचबरोबर एक कुटुंब असं आहे की त्या दोघीच बहिणी आहेत आणि त्यांची आई दगावलेली आहे. अशा वेळेला या मुलींचं पालकत्व घेणं पण खूप आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवरती माझी वनमंत्र्यांकडून गणेश नाईक यांच्याकडून ही अपेक्षा आहे की त्यांनी या संदर्भामध्ये चंद्रपूरमध्ये लक्ष घालावं. तसंच रोजगार हमी योजनेची कामं या भागात उपलब्ध करून दिली तर एक पर्याय देखील मजुरांना सापडेल आणि ग्रामसभांच्या मार्फत तेंदूपत्त्याचं निर्मिती आणि त्याचं संरक्षण जर का झालं तर त्या संदर्भामध्ये सुद्धा काही आपल्याला पावलं उचलता येतील. या संदर्भामध्ये मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच तिथले पालकमंत्री या सगळ्यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे आणि पीडित कुटुंबांशी सुद्धा बोलून मी त्यांना धीर दिलेला आहे. इनोव्हेटिव्ह पद्धतीनं नवनव्या कल्पना सोबत घेत नवं काहीतरी उभं करणं. आणि पुन्हा तुम्हाला आवडलं काय माहिती आहे का, मला जे लोकांना तुमची भूमी आहे ना ही कंपनी इट इज अ ड्रीम लँड. समजा उद्या संजय आवडेन असं वाटलं की माझ्याकडे कल्पना आहे आणि मी आरतीला म्हटलं या करायचे तेरा, अरे सबसे खतरनाक होता है सपनों का मरना. स्वप्न असणं फार महत्वाचं. हे स्वप्न तुम्ही उभं करता आहात आणि म्हणून मला असं वाटतं की हे स्वप्न पेरणं. अलीकडे अडचण काय झाली माहिती आहे का, इतका कोलाहल आहे, इतका गोंगाट आहे, लोकांना स्वप्नच दिसत, स्वप्न बघायलाही वेळ नाही अशी अवस्था आहे. अशा वेळी तुम्ही स्वप्न बघता, इतरांची स्वप्न सुद्धा आपली करता, ती पेरता, ती उगवतील असं बघता आणि म्हणून एवढं सगळं छान तुम्ही उभं करू शकता गेल्या 14 वर्षांनी. मला खात्री आहे येणारा काळ खूप चांगला असणार आहे. जागतिक स्तरावर तुम्ही आपला एक मापदंड तयार केलेलाच आहे. पण दीपक, मला पूर्ण खात्री आहे येणाऱ्या कालखंडामध्ये मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये जागतिक स्तरावर या प्रकारचं काम करणारी सर्वोत्तम कंपनी ही ग्रीन सोल्युशन्स असते. या वर्षीचं ऊन तर असं होतं की कॉम्प्युटरवर पाणी टाईप केलं तरी वाफ असंच येत होतं. इतकं उन्हाळा आपण सर्वांनी अनुभवलेला आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीकडे अत्यंत गंभीरपणे बारकाईनं बघण्याची आणि पुढच्या पिढ्यांना सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे ते आज चांगल्या पद्धतीनं काम करतायत याचा मनस्वी आनंद आहे. कारण पुढच्या पिढ्यांनी करायचं काय हा प्रश्न आहे. जसं आपण मला आठवतं की जुन्या काळामध्ये गरजा कमी होत्या आणि माणुसकी जास्त होती. आता गरजा वाढलेल्या आहेत, माणुसकी कमी झाली. दलाई लामा म्हणतात तसं घरं मोठी झाली पण कुटुंब छोटे झाले, किंवा औषधांची संख्या वाढली पण आरोग्य धोक्यात आलं. तशा पद्धतीने म्हणजे महात्मा गांधी म्हणतात की निसर्ग ही अशी शक्ती आहे ज्यामध्ये मुंगीचंही पोट भरता येतं आणि हत्तीचंही पोट भरता येतं, पण एखाद्याची हाव किंवा ग्रीड काही भरता येत नाही. तर अलीकडच्या काळामध्ये आपण हे सगळं कमवून कुठे जाणार आहोत हा प्रश्नच न पडलेली खूप सारी माणसं अवतीभोवती दिसतात. त्यामुळे हा गोंधळाची परिस्थिती आहे.